यारे यारे लहान दोस्तांनो हसरी दुनियेत चला, पाहू अनुभव सगळं जणू स्वप्नातलं गजबजलं वर्ण सह्याद्रीचा विजे सोबत धमाल वेगळा रंग, त्याच्यामुळे हृदयात पसरेल मैत्री आणि उमंग. नमस्कार मित्रांनो, मी सह्याद्री पुत्र विशाल जुनगरे स्वागत करतो तुमचं एक व्हिडिओमध्ये. जो आजचा जो व्हिडिओ आहे तो याच्यासाठी आहे की आपण एक प्रकारे एक प्रतिक्रिया घेणार आहे आपल्या एका सबस्क्रायबरची, जो की आपल्याला भेटण्यासाठी 2-3 चाळ सोडून इथपर्यंत चालत आला आहे. म्हणजे त्याने मागाशी मला फोन केला आणि काका तुमचा मी व्हिडिओ बघत होतो आणि व्हिडिओ खूप छान झाला आहे आणि त्याच्यावरती काही मला प्रतिक्रिया द्यायच्या आहेत, म्हणून तो आज आपल्या इथे आलेला आहे. तर त्याची आता आपण ओळख करून घेऊया आणि काय वाटतं त्याला आपल्याविषयी, आपल्या चॅनलविषयी किंवा आपल्या व्हिडिओविषयी हे त्याच्याकडून जाणून घेऊया. तर मी आता स्वागत करतो. स्वागत त्याचं आपला एक पुष्पगुच्छ देतो आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतं. तर नमस्कार सर. नमस्कार तुम्हाला. अजून एक गोष्ट आहे तुम्हाला माझ्यातर्फे देतो की बेबी माझा लकी आवडता गॉगल आहे ना, आणि माझ्यापेक्षा तुम्हाला खूप छान गोष्ट. नमस्कार. नमस्कार. सर्वात अगोदर आपल्या प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा. माझे नाव वरस जुनगरे आहे. तर नमस्कार. बरं तू इथपर्यंत आलास, खूप बरं वाटलं. तुझा फोन आला, व्हिडिओ बघितलास तू माझा. हो सर. बरं बरं, तुझी प्रतिक्रिया बघायची आहे, पण मला व्हिडिओ बघताना तुझ्या काय रिॲक्शन आहेत त्याही बघायच्या आहेत. तर आपण आता स्टुडिओमध्ये आलायस तुमच्या, तर एकदा आपण व्हिडिओ इथे सुद्धा बघूया. तुझी प्रतिक्रिया, तुझी रिॲक्शन आम्हाला बघायची त्याच्यावरती. एकदा व्हिडिओ बघूया, त्याच्यानंतर मला तुझी प्रतिक्रिया सांग की कसं वाटलं आणि काय वाटतं. तर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. हा आपला चॅनल आहे अमृत जुनगरे. तर या चॅनलवरती आपले आत्तापर्यंत जवळपास आपण 92 व्हिडिओ अपलोड केलेत. तर त्याच्यापैकी आता लेटेस्टमध्ये जो आपण होळीनिमित्त जो आपला व्लॉग बनवला होता, तो त्याच्यावरची प्रतिक्रिया तुम्ही द्या, कारण त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा काम केलं आहे. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना होळी आणि धुलीवंदन रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. माझे मित्र वगैरे तुम्ही जर माझ्या घरी येऊन मला शोधायचा प्रयत्न करत असाल आणि तुमचा असं जर गैरसमज असेल की मी कुठेतरी लपून बसलो आहे, घरामध्ये नाही किंवा घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये बसलो आहे, तर असं काहीच नाही आहे. मी असा ह्या पूर्णपणे खुलेआम फिरतो आहे. माझी भाची आहे आर्या, तिच्यासोबत फिरतो आहे. पण न भेटण्याचं कारण म्हणजे कुणाला न सापडण्याचं कारण म्हणजे मी स्वतःलाच ओळखू शकत नाही आहे. एवढा चेहरा माझा वाईट केला आहे. वाईट म्हणजे होळीच्या रंगाने. तो कोणी वाईट केला आहे ते तुम्हाला दाखवतो. चला. वाह क्या एक्टिंग कर रहा है. तर व्हिडिओ तर आपण बघितला, काली बघितला होता, आत्ताही तुम्ही बघितला. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही अगोदर मला ते सांगा. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ खूप छान वाटला. ओके. तर व्हिडिओ तर छान होताच, मेहनत आहे थोडीफार. तर मला सांगा की तुम्ही जो व्हिडिओ आता बघितला
तर त्याच्यामध्ये अशी कुठली गोष्टी तुम्हाला वाटली की ती गोष्ट आम्ही करायला हवी जेणेकरून आमचे व्ह्यूज वाढतील किंवा सबस्क्रायबर वाढतील, खूप लोक बघतील, अशी कुठली गोष्ट आहे की जी आम्ही करावी अशी तुम्हाला तुमची इच्छा आहे? तुम्ही मोठी चूक करता सगळ्या व्हिडिओमध्ये, कारण की तुम्ही माझ्यासारख्या मोठ्या ऍक्टरला घेत नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये घेता पण शॉर्ट सीनमध्ये घेता. तुम्हाला माहिती आहे मी सकाळी शाळेत जाताना 7 वाजता मला घराच्या बाहेर रांग लागलेली असते फोटो काढण्यासाठी. मी सेल्फी देत नाही कुणाला. खरं तर याबद्दल मी खरंच क्षमा मागतो, कारण तुम्ही एवढे तुमच्या चाळीत वगैरे फेमस आहेत याची जरा पण मला कल्पना नव्हती. मला असं वाटायचं की जे लोक तुमच्या बाहेर चाळीच्या बाहेर वगैरे उभे आहेत कदाचित तुमच्या या लहान वयात काय कोणापासून उधारे असतील, म्हणजे की पेन्सिल वगैरे घेतली, काल शाळेतनं काहीतरी झालं वगैरे, कोणाला मारामारी वगैरे. कारण तुमचा जो स्वभाव आहे मला लहानपणापासूनच माहिती आहे, तुम्ही म्हणजे कुणाला तरी मारताना पळता. मग अशा पद्धतीचं मला असं वाटायचं की असा कुठला भाग असेल की तुम्ही कोणाला तरी मारलंय वगैरे आणि त्यांच्यासाठी तुमच्या त्या कंप्लेंट वगैरे घेऊन आलेत. पण मला हे माहीत नव्हतं की तुम्ही एवढे फेमस कलाकार आहेत आणि तुम्हाला आम्ही घेतली नाही. नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला आम्ही घेईन. पण प्रॉब्लेम आम्हाला हाच होतो की जेव्हा केव्हा आम्हाला अशी इच्छा होते की तुम्हाला आमच्या एखाद्या व्हिडिओमध्ये घ्यायचं, तर तुमच्या तारखा भेटत नाही. आम्ही खूप वेळा ट्राय केलं तुमच्या तारखा मिळवण्यासाठी. तर आम्हाला असं समजलं, आमची जी टीम आहे जी अशी सर्चिंग करत असते त्यांच्याकडून असं समजलं होतं की तुमच्या ज्या तारखा आहेत तुम्ही ऑलरेडी तुमच्या शाळेतल्या शिक्षकांना दिल्यात, म्हणजे काही तास तुम्ही तिथं घालवतात त्यांच्यासोबत. खरं आहे का? हो खरे. म्हणजे तुम्ही रोज शाळेत जाता, तर शाळेला रविवारी सुट्टी असते? असते. मग रविवारी तुम्ही वेळ देऊ शकता का? कारण आम्ही हेही प्रयत्न केला होता की रविवारी तुमचा वेळ मागायला, पण काहीतरी तुमची आई जी आहे ती तुम्हाला पाठवत नाही. याच्या पाठीमागचं कारण काय आहे? विशेष कारण म्हणजे मी सेलिब्रिटी आहे. मी बाहेर गेलो तर माझी त्वचा खराब होऊ शकते उन्हामुळे. बाहेर एवढं ऊन चाललेलं असतं, माझी त्वचा खराब झाली तर मी काय करू? मी सेलिब्रिटी आहे, मला कुठल्या फिल्ममध्ये हे भेटणार नाही, ॲक्टिंग चान्स भेटणार नाही. नक्कीच तुम्ही जो पॉईंट धरलात की तुम्ही बाहेर पडल्यामुळे तुमची त्वचा खराब होते आणि तुम्हाला पुढे भविष्यात खूप सारे ऑफर्स जे येणार आहेत, स्किल्स ऑफर, ते कदाचित तुमच्या ह्या त्वचेच्या रंगामुळे भेटणार नाही. पण ठीक आहे. पण माझं असं म्हणणं आहे की आता तुम्ही ज्या पद्धतीनं तुमचे जे उत्तर होते की तुम्ही बाहेर फिरू शकत नाही, तर आता आमचं जे शूटिंग असतं किंवा आमचं जे व्लॉगिंग आहे माझं, हे सहसा गडकिल्ल्यांवरती असतं, निसर्गाच्या सानिध्यात असतं. कारण आपल्या चॅनलचं नावच जर बघितलं तर सह्याद्री पुत्र विशाल जनगर असं. तर सह्याद्री पुत्र याचा अर्थ डोंगर. सह्याद्री म्हणजे आपला जो डोंगर आहे तो. तर आपण त्या डोंगरामध्येच फिरत असतो आणि आता डोंगरामध्ये फिरायचं तर उन्हाच्या ज्या झळा येतात त्या सोसाव्या पण लागतात. तुम्हाला जर माहीत नसेल तर ऊन खूप असतं आणि त्या झळा सोसाव्या लागतात. आणि याचंच कारण आहे की आम्ही तुम्हाला व्हिडिओसाठी जास्त फोर्स करत नाही, कारण तुमची त्वचा वगैरे खराब होऊ शकते याच्यात. तर नक्कीच जर असं काही 4 भिंतींच्या आतमध्ये एखादा जर कार्यक्रम असेल किंवा एखादं जर आमचं शूट असेल तर नक्कीच तुम्हाला आम्ही इन्व्हाइट करू आणि मला वाटतंय की तुम्ही त्यासाठी वेळ नक्कीच काढाल की नाही. तर आता जर कधी असा व्हिडिओ करायचा म्हणणार तर परवानगी कोणाची घ्यावी लागेल आम्हाला? परवानगी मला आईची निघून लागेल, कारण की मला रात्री जेवायला पाहिजे. नाही तर मला सांगितले नाही तर मला रात्रीचा उपवास धरायला नाही. तुमचा जो स्ट्रगल चालू आहे आणि त्याच्या पाठीमागे जी व्यथा आहे, जी आईची जी व्यथा, मला आईची परवानगी घ्यावी लागते. परवानगी घेता याचं पण कौतुक आहे आम्हाला की तुम्ही लहान आहे, आईचं एवढं गोष्टी मानता, आईची एवढी तुम्ही प्रत्येक गोष्टीचा मान ठेवता. खरंच खूप भारी वाटलं ऐकून की तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी करता. आता फक्त वरदजी तुम्हाला आता शेवटचा एक प्रश्न आहे. म्हणजे माझ्या थोड्याशा रिसर्च टीमकडनं असं समजलं आहे मला की तुमचासुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे जो आपण आता ओपन केला आहे. तर नक्की तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही काय टाकत असता आणि काय असतं नक्की तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये काय असतं? यूट्यूब चॅनलवरती ट्रेंडनुसार व्हिडिओ असतात, म्हणजे तुम्ही ट्रेनिंगनुसार त्याच्यावरती अपलोड करत राहता. आतापर्यंत जवळपास मला वाटतं माझ्यासमोर जो आकडा आहे 32 व्हिडिओ तुम्ही अपलोड केलेत आतापर्यंत. ट्रेनिंगनुसार तुम्ही हा व्हिडिओ अपलोड करता. तर एकदा तुम्ही फक्त तुमच्या चॅनलचं नाव सगळ्यांना सांगा की चॅनलचं नाव काय? वरद जुंगरे हे सर्च केलं तरी तुम्हाला माझी चॅनल भेटू शकतो. नक्कीच मला वाटतं आपले जे काही प्रेक्षक बघत असतील आपल्या चॅनलला सुद्धा ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं ते सबस्क्राईब करतील
आणि तुमच्याही चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं ते सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही आलात आमच्या स्टुडिओला भेट दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि सह्याद्रीचा पुत्र भारी नाव त्याचं ही जे चैतन्याने भरलेलं नोकट्याचं खेळते पण खेळते त्या डोंगरांच्या सावली. हसरा त्याचा संसार लहान मोठ्याला मिळतो त्याच्याकडे माहोल अपार.